आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल गपिठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि मनोजैव मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजैवान्नर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगत भक्त वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराय आणि हा अभंग आपण आई साहेबाच्या सेवेसाठी कैलासवासी गंगा भागीरथी मथुराबाई बाबूराव झगरे या मातोश्रीला आज स्थूल देहाचा त्याग करून 10 दिवस झाले। त्यांचा हा दशक्रिया विधी पिंडदान विधी त्यांचे मुलं हरिभक्तपरायण अशोक बाबूराव झगरे, मच्छिंद्र बाबूराव झगरे, बाबासाहेब बाबूराव झगरे आणि एक कन्या मातोश्रीची सौ मंगलाबाई साहेबराव जाधव आणि ह्या कुटुंबानं हा पिंडदान विधी आणि याचं आयोजन केलं। कार्यक्रमासाठी परिसरातील लांबून लांबून आलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य गंधर्व सारखं ज्यांचं गायन आहे आता चाल ऐकले आपण आम्हाला ते गायनात काही नाही बरं का, पण कसं आहे महाराज लावणी मृदुंग श्रुती ताळ आवडीने Thank you.
श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने महाराज. हा ब्रह्मरस आणि या पिंडदान विधीच्या निमित्तानं हे आयोजन मला सगळ्यात जर श्रेष्ठ असेल तर नामस्मरण कीर्तन सगळ्यात श्रेष्ठ आहे. मला गेलेल्या पुण्यात्म्याला जीवात्म्याला आई साहेबाला सद्गती तर तशीच प्राप्त आहे महाराज. कारण प्रमाणे संतायचं ज्या कुळात हरिभक्त जन्माला आला ना, आणि ही सगळी मंडळी परमार्थ करणारी मंडळी. आजीचा नातू हरिभक्त परायण सुदर्शन महाराज राऊत बाबाच्या संस्थेत आणि उत्कृष्ट असं शिक्षण घेतलंय. आणि असा जर हरिभक्त त्या कुळात जन्माला आला ना महाराज, त्याचा उद्धार कावाच होईल राहतो. आणि त्या निमित्तानं हा विधी आपणच करू राहिलो असं नाही महाराज. शास्त्र मान्य विधी आहे, धर्म मान्य विधी आहे. तुकोपरायण हा विधी केला. पिंड पदावरी दिल्हा बोलिया तरी माझी झाली गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण महाराज. आणि या आई साहेबाच्या आणि ऋणातून उत्तीर्ण तर नाही होता येत. कारण महाराज सगळे तीर्थ इडे सकळ तीर्थाची आधुरी जे का माता पितरी. महाराज सगळ्या तीर्थाचं जर तीर्थस्थान असन काय केलं महाराज. युगे 28 विटेवर उभा तो भगवंत 28 युगापासून उभा केला पुंडलिक रायना. कशाच्या जोरावर महाराज. फक्त आणि फक्त आई वडिलाची सेवा. फार ही सेवा दुर्लभ आहे महाराज. म्हणून सांगितलं जगद्गुरु तुकोबरायनं आपल्याला विचार सांगितलाय अभंगात. आणि हा विचार कोणता आहे महाराज. विचार अनेक प्रकारचे विचार आहे, अनेक प्रकारचा जीव विचार करतो. पण इथं एक सार विचार सांगितला आणि तो सार विचार आपण अभंगाच्या माध्यमातून करणारे विठ्ठल. कोणी एक तपस्वी महात्मा खूप तप झालेलं आणि रस्त्याला जात असताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसली महात्मी. आणि विश्रांतीसाठी बसले असताना त्या झाडावर एक बगळीन बसेल होती महाराज. बगळीन साधूच्या पारा अशा जटा येत. या पक्षांना खोपा करावा अशा जटा त्या साधू महात्म्याच्या. आणि ती बगळीन बसली असता त्या साधूवर महाराज ते पाखराचं पडली विष्ठा तिच्यावर. साधू महात्म्याला जाग आली आणि साधू लालच झाली महाराज. आणि त्या तपाच्या सामर्थ्यानं त्यानं नुसतं वर पाहिलं ती बगळीन जळून खाक झाली महाराज. आणि महाराज असं काही झाल्यावर तेव्हा या सिद्ध्या विद्या काही प्राप्त जर झालं ना महाराज, अहंकार होतो. आणि हा अहंकार तुका म्हणे नरकी घाले अभिमान. आणि हा काही हे बसणाराला याला त्याला होत नाही अभिमान. अभिमान होईल येडून सांगणाराला, अभिमान होईल वाजवणाराला गाणाराला महाराज. नवल अहंकाराची गोष्ट विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचली महाराज. हा अभिमान सामान्याला नाही होत आणि हा अभिमान नरकात घालितो महाराज. म्हणून संत सांगते बाबा तसं त्या साधूचं झालं. आणि पाहिल्या ती बगळी जळून खाक झाली. त्यांचा थोडा अहंकार वाढला. नंतर भिक्षाटन करण्यासाठी गावात गेले. आणि एक माता माऊली आपल्या पतीच्या शेळीत रथ होती. भिक्षा दिली, अलग दिली, त्याने आवाज दिला. पण थोडा उशीर झाला त्या मातेला. आणि साधू तर क्रोधाला लाल झाली महाराज, लाल झाली. आणि ती माता माऊली बाहेर आली आणि तिनं पाहिलं. ती म्हणे इतकं राग भरायचं काही काम नाही, इतका राग नका करू, मी काय बगळीन बिगळीन नाही जळून जायला. आता ह्या महात्म्याला वाटलं हिला सांगितलंच कोणा.
तिथं पाहायलाच कोणी नव्हतं आणि आपण आलो हिला सांगितलंच कोणा पण महाराज तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता महाराज ह्या पती सेवेचं तिचं एक व्रताना पतीची सेवा केली महाराज स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या त्या पतिव्रताच्या सामर्थ्यानं महाराज तिला कळलं ती म्हणे मला तर काय नाही पण पुढं तो व्याध आहे म्हणे त्या व्याधाला जाऊन विचार म्हणे हे कशाच आहे आणि तिढं गेला आता ते खाटकाचे तिढं काय चालू राहतं महाराज तिढं गेला बरेच गिराईक आता महात्म्याला त्या दुकानावर जाता येईल ना गिराईकही संपन्न पण गिराईकच तो मागं परतला त्याला वाटलं विचारू नंतर पण त्या व्याधाला त्याला आवाज दिला म्हणे महाराज का हो कमून चाललं ते म्हणे आणि तुला कसं कळलं आणि मग त्या व्याधाला त्याला आपल्या घरी नेलं तर घरी नेल्यानंतर काय करीत होता महाराज तो त्याचे आई वडील सगळं कुटुंब त्या आई वडिलाला चौपाळ्यावर बसून झोका देत होतं ही कशाची किमया आहे महाराज सकळ तीर्थाची या धुरे जे का माता पितले तयासेवी शरीर लोन की जे महाराज आणि ह्या आईच्या उत्तीर्णातून व्हायासाठी ह्या झगरे परिवारांना ह्या मुलांनी या कार्यक्रमाचं निवेदन केलं मला विशेष या कार्यक्रमासाठी आमचे मामा सुरेगाव रस्त्याचे माजी सरपंच कचरू मामा यांनी त्यांना म्हणलं बा तिकडे त्या भागात भलते कीर्तनकारी मला सत्रे महाराज सांगत राहते आम्ही सत्रे महाराजच्या गावचे कार्यक्रम तिकडं गायक वादक महाराज आम्ही काही एक फक्त संतांची सेवा म्हणून ह्या गोष्टी करतो आम्ही काही कुठं कीर्तनकार नाही आता तुमच्यासारखे गायना गरणारावासारखे गायक वादक असताना सगळे हिरे महाराज इकडे हिरे आणि ह्या हिऱ्याच्या खाणीत फक्त मी गारगोटी येऊन पडलो विठ्ठल 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 म्हणून अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबरायचा क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भवसिंधू महाराज या भवसिंधूतून या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर बाजूला व्हायचं असेल महाराज तर इकडं विचार महत्वाचा आहे आणि तो विचार या अभंगात महाराजांनी प्रतिपादन केला विचार प्रत्येक जण करतो विचार करीत नाही असा माणूस नाही पण तुकोबराय म्हणे बाबा हो विचार जर करायचा असला सार सार विचार करा उठा उठी नाम धरा सार सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे प्रत्येक जण विचार करतो महाराज प्रत्येक जण विचार करतो पण विचार सारच असं नाही महाराज कारण फलकट तो संसार संसाराचा प्रत्येक जण विचार करतो प्रत्येक जण संसारात विचार सकाळी उठल्यापून विचार डोक्यात घुसले आज काय करायचं उद्या काय करायचं महाराज वर्षाचं गणित करतं माणूस पण ह्या आपल्या आयुष्याचं काय महाराज आपण आलो कशासाठी आलो कुठून आला असे कुठून या जाशी कवण्यारे ठाया घरदार तुझे नव्हे अवघी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा हे काळ आपल्या पाठीमागे लागेल महाराज आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सो हिताचा घोर वहा ध्यावी रहा श्रीहरीच्या आपण आलो कुठून करायचंय काय जायचंय कुठे काहीच नाही महाराज आणि तो विचार आणि संत इड प्रतिपादन करते महाराज मग प्रत्येक जण विचार करतो
गावात त्या वट्टेवर पारावर गुरुवारी महाराज उदाहरण सांगत राहतात. 7-8-10 जण बसेल होते. विचार चाललाय, त्यांचा विचार चाललाय. आणि तिडून एक गावात तो पोळ्या बैल नंदी दरवाजा यायचा चरून इकडून तिकडून. आणि त्यांना रातची कीर्तनच ऐकलं, विचार करा विचार करा चाललाय विचार त्यांचा. आणि तो पोळ्या बैल इकडून तिकडून आला, त्याची अशी शिंग जुळेल होती. आणि हा दररोज विचार करायचा तिथं बसून, की याच्या शिंगातून मला तिकडं जाता येईल का. महाराज एक दिवस आलाच आणि त्यानं पाहिलंच त्याची चिरून. महाराज जेव्हा तो पोळ्या उतारला, काय परिस्थिती झाली असं म्हणून सांगितलं, बाबा विचार वैराग्य ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला बोलायला नाही सोपे वाटते. महाराज हे का आपल्याकडं वैराग्य विवेक समाधी षटक ह्या गोष्टी परमार्थाला उपयोगात आहे. महाराज कशा संग काय करायचं हे साधू संत आपल्याकडं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम दुःख होईल सुखाचे. महाराज मग संतांनी सांगितलं आपल्याला, बाबा हो ह्या संतांच्या गरडेत आहे आपण. योगीराज गंगागिरी महाराज असतील, इकडं बहिणाबाई असतील, शंकर स्वामी महाराज असतील. महाराज अनेक ज्या त्या भागात जे ते महात्मे होऊन गेले. आणि सगळे आज कथा बंद आहे का, कीर्तन बंद आहे का महाराज, परमार्थ बंद आहे का, तीर्थयात्रा बंद आहे का, सगळं चालू आहे महाराज. पण बदल बदल आहे का महाराज, नाही ना. विचार चुकलाय, विचार कशा संग काय करायचं काहीच नाही. महाराज ग्रंथ सांगत आहे, पण ग्रंथ वाचून ग्रंथ यथार्थ त्या ग्रंथाचं आकलन होईल, माऊलीच्या ओवीचं आकलन होईल, जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाचं आकलन होईल. असं मुळीच नाही महाराज. जोपर्यंत जीव संतांना शरण जात नाही, श्री गुरुला शरण जात नाही, तोपर्यंत या ग्रंथाचा मेळ लागणार नाही. महाराज किती पंडित वाचक असन, एखादा ज्ञानी असन, पण हे भक्तीचं सुख महाराज नाही. महाराज आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, पण या भक्तीतलं सुख, हा भक्तीतला आनंद नाही. महाराज कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे, आपला सगळं चालू आहे महाराज. पण जीवनाचं दुःख गेलं का, आपण सगळे परमार्थ करणारे माणसं आहे. तुम्ही आम्ही सगळे परमार्थ बन नाही. पण जसे माझे तुकोबराय म्हणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. वाटत का प्रत्येकाना ज्याची त्याला विचारायचं, प्रत्येकाना मी सुद्धा द्यायची ती वाटत का असं. आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. गेला का भाग आपला आपला गेला का सीन. महाराज अभंग पाठ आहे आपल्या. मग अभंग कोणासाठी, आज हे 10 क्रियाचं आयोजन केलंय महाराज मातोश्रीच्या निमित्तानं. पण आता हे कीर्तन कोणासाठी महाराज, आई साहेबासाठी का महाराज, नाही महाराज. हेच विसरलो आपण. आणि महाराज म्हणत्या विसरला तया थोर खाणी महाराज त्या भगवंताचा जर विसर पडला, आपला विषय चालू होता, ग्रंथ यथार्थ आपल्याला कळतीनच असं नाही महाराज. पण अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायचे, नाथबाबाचे अभंग असतील, जगद्गुरु तुकोबरायचे अभंग असतील. नाथबाबा एका ठिकाणी म्हणतात, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्री साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कुठंच जायचं काम नाही म्हणे. तेच नाथबाबा सांगा, त्या तीर्थयात्री सुखी जाऊ.
वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धनी वंदनी. आता एका ठिकाणी नाथबाबा सांगा त्या तीर्थाला न लगे तीर्थाचे ब्रह्मण. तेच नाथबाबा सांगा त्या तीर्थयात्रे सुखी जाऊ. आता ह्या जीवाना काय करायचं, ग्रंथ वाचकांना काय करायचं, ग्रंथ जर वाचून कळतात म्हणून सांगितलं महाराज का तुम्हाला जर याच्यातून पार पडायचं असलं कोणीच नाही सोडू शकत महाराज. ह्या भवदुःखातून सारखं चालू आहे आपलं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरीचे हे संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाये मुरारे भज गोविंदम मूढमते. चालूच महाराज ह्या जन्म मरणाचं खंडन कोण करीन महाराज सांगा. त्या माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे ही तो सुखाची मांडणी. एक लामी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोण सोडविन. एका सद्गुरु वाचून महाराज सोडीन का कुणी इथून सोडवणार. अरे जो बरोबर आहे महाराज सांगत राहत्या जो सुटेल तो सोडीन दुसऱ्याला. जो मोकळा आहे महाराज तो दुसऱ्याला सोडून येणं. आपण बंधनात आहे सगळे बंधनात ह्या मायेच्या बंधनात बांधलेले महाराज. आपण मुक्त जर असन ह्या विश्वामध्ये समर्थ सद्गुरु संत मुक्त अवस्थेत जीवन जगाते महाराज. संत जो संत पदाला जायले ना संत महाराज तर म्हणे कलीत लय संत झाले म्हणे. कलीमध्ये संताला कुठं कमी एक महाराज. वेशभूषा कीर्तन सांगता आलं म्हणजे संत नाही होणार. गायन करता आलं म्हणजे संत नाही होणार. वादन करता आलं म्हणजे संत होणार नाही महाराज. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव हुशिरे नरामिनी. हा वैष्णव कोणाला म्हणायचं बाबा. ही सगळी आपली बायका पोरं मुलं बाळा याची जी माया गुंतलेली ना महाराज ही माया सगळी काढून ही माया एकट्या भगवंतावर लावायची. त्या भगवंतावर लावली ना महाराज ही सगळं प्रेम आपलं हे वाटेल जे प्रेम आहे ना वाटून गेलं ना हे प्रेम आणि त्या विश्वव्यापक भगवंतावर अवघी देवावरी माया ही विखुरलेली पांगलेली माया ही एक करून एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. संत सांगते महाराज. आणि हा विचार करून महाराज आपण आलो शिकून झाला आपला विषय. जायचं कुठे हे विचार करायचा. आपलं आयुष्य राहिलं किती महाराज. आणि या सुंदर असा कबीर महाराज सांगत्या आऊट हतका मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुखसे सोया नहाग जमाना खोया. महाराज आपण माऊली महावैष्णव ज्ञानोबारा एक अभंगात म्हणत्या तोडोनी चंदन कर्दळीचे वन बाभुळा रक्षणा वैसविले सुवर्णाचे भांडे दुधाचे आधन कुसंबा घालून नाश केला. महाराज सुंदर प्रकारचा आपल्याला नरदेह मिळाला. देवे दिला देह भजना गोमटा. पण महाराज तो विसरून गेलो आपण. हा देह कशासाठी दिलाय महाराज आपल्याला. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय म्हणे सुवर्णाचे भांडे दुधाचं आदन सोन्याचं भांड आहे सोन्याचं पातेलं आहे आणि उत्तम अशा प्रकारचे गावरान गाईचं दूध आणि त्या भांड्यात घातलं आणि उकळायला ठेवलं महाराज.
आणि अशा पवित्र दुधामध्ये, दूध पवित्र आहे माऊली म्हणत्या पाहे पा दूध पवित्र आणि गोड, त्या पवित्र दुधामध्ये आणि त्यानं आपू टाकावं, असा हा सुंदर आपल्याला नरदेह प्राप्त झाला. हा नरदेह प्राप्त झाला, मग हा कशासाठी लावायचा हा विचार महाराज आणि अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार तरावया पार भवसिंधू महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणून बाबा तुम्ही विचार करा, काय महाराज हे आपल्याला देह कशासाठी दिला? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ह्या शरीराला महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणते, येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झाले चिरापडे. ह्या जन्म मृत्यूचं चक्र ह्या शरीरातून थांबवता येते महाराज. सच्चिदानंद पदवी घेता येते ह्या शरीर. सत चित आनंद त्या भगवंताचं स्वरूप आहे महाराज. आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. ते स्वरूप माणसाला स्वरूपाना देव होता येतं महाराज. काय पदव्याचे मागे लागले कोणी? महामंडलेश्वर. काय महाराज 21 लाख दिले का झाला महामंडलेश्वर. आपल्याला कोणाची निंदा करायची नाही महाराज, पण हे वास्तव आहे. अरे संत आपली आयुष्याच्या साधने सत चित आनंद त्या भगवंताच्या स्वरूपापर्यंत आपल्याला घेऊन जायला तयार आहे, पण जीव शरण जायला तयार नाही महाराज. हा जोपर्यंत हा जीव संतायला शरण जात नाही महाराज, तोपर्यंत भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शनच नाही होणार त्यांना. किती दिवस आपल्याला सगळे उदाहरण माहिती. नामदेवराय अखंड जयाला शेजारा देवाचं म्हणे, का रे अहंकार गेला नाही. अहंकार झालता महाराज. संत मेळावा होता चालू. गोरोबा काका असतील, माऊली महावैष्णव, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, सगळे वैष्णव पंढरपुरात बसले होते. आणि भगवंताला वाटलं बाबा ह्या नामदेवरायला, म्हणजे नामदेवरायचा काय अधिकार सामान्य नाही महाराज. सद्गुरूच्या अगोदर भगवंताची भेट पण मर्यादित राहते बरं का, ती व्यापक भेट नाही राहत. आणि सद्गुरू मार्फत जर भगवंताची भेट झाली, सद्गुरूंना जर देव दाखवला महाराज, आणि सद्गुरू काय करते? देवच दाखवते बरं का. धर्म जागो गुरु महिमा देही दाडीला देव निवारुनी भवर जाळे अवघा निरासाला भेव. जोपर्यंत जीवाची भ्रांती जात नाही, भ्रांती तरी काय, मी देह हीच भ्रांती, मी माझे कल्पनेने झालो शे पांगुळानाथ बाबा म्हणे, किंवा मी देह सरे उरला उरे विठ्ठल. म्हणून आपला विषय चालू होता नामदेवरायांचा महाराज. ते भगवंत म्हणे बाबा तुला माझ्या व्यापक स्वरूपाचं दर्शन नाही, आणि तुला जर व्यापक स्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर तिकडं संत मेळावा चालू आहे म्हणे, जाय म्हणे तिकडं. आणि तिकडं गेलो महाराज, त्यांचं चालू, कोणाचं नामस्मरण चालू, ज्याची त्याच्या मस्तीत गाय नाचे उडे आपोले छंदे
मनाचे आनंदे आवडले, ज्याची त्याच्या पद्धतीनं नामस्मरण चालू, भजन चालू. आणि जेव्हा नामदेवरायचं आणि त्या मेळाव्यात आगमन झालं, निवृत्ती दादा म्हणे, ज्ञानदादा पंढरपूरचे महाराज आले म्हणे, लई मोठे महाराज म्हणे, बाबा दर्शन घे त्यांचं. माऊलीनं दर्शन घेतलं, सोपान काकानं दर्शन घेतलं, नवे नवे सगळ्या संतांना दर्शन घेतलं. पण ही मुक्ताबाई उभी होती, चिमुकली मुक्ताबाई, 6 वर्षाचं वय मुक्ताबाईचं, आणि उभी होती. दादा म्हणे, मुक्ता पंढरपूरचे महाराज आहे म्हणे, आणि त्यांचं दर्शन घे म्हणे तू. तर मुक्ताबाईचं वाक्य होतं तर सगळे एकमेकाच्या पाया पडत्या, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. सदाशिवाचा अवतार जो निवृत्ती दादा आहे तो त्यांच्या पायावर डोकं ठेवित. आणि हे नामदेवराय उभे, आणि मग मुक्ताबाईचं वाक्य होतं महाराज, कार्य अहंकार गेला नाही, अखंड ज्याला भगवंताचं सानिध्य लाभलं म्हणे, पण अहंकार गेला नाही ना महाराज. आणि मग नामदेवराय तिथून आले आणि भगवंताला म्हणे, कशाला मला कशासाठी पाठवलं? ते येड्या लोक आहेत म्हणे. अरे नाही म्हणे नामदेवराय, तू मला विटेवर पाहतो, पण मी विटेपुरता मर्यादित नाही, आणि मी विटेपुरता मर्यादित नाही. आणि तुला माझं जर विश्वरूप दर्शन, हे दर्शन जर घ्यायचं असलं तर तुला संतांकडे जावं लागेल. आणि मग स्वतः भगवान परमात्म्यानं सांगितलं, बाबा तू माऊलीकडे जा. आणि मग माऊलीनं नामदेवरायला कुठं पाठवलं महाराज? औंढ्या नागनाथला पाठवलं महाराज, विसोबा खेचरकडे पाठवलं. आणि ज्या टायमाला विसोबा खेचरकडं नामदेवराय गेले महाराज, मग त्या भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन झालं. संतांचं महाराज व्यापक दर्शन आहे. प्रत्येक ह्या चराचरात भगवंत भरेले, ह्या चराचरात एरो म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे, पण ती दृष्टी महाराज, ती दृष्टी आपल्याला तेच आज्ञाने, आणि ते आज्ञान जर काढायचं असेल तर महाराज कृष्णांजन एक वेळा डोळा घातले आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोज्वल, बाप रखमा देवी वरून विठ्ठल दिनाचा दयाळ. मग त्या भगवंताच्या व्यापक जर स्वरूपाचं दर्शन झालं ना महाराज, तर मग मात्र आपल्या भविष्याचं जीवनाचं जन्मा आलो त्याचे, आज फळ झाले साचे. पण कवा महाराज तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. महाराज ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पलीकडे जाता येतं. जन्माचं मृत्यूचं महाराज संत नेमकं कशाचं खंडन करते? मृत्यूचं करते का जन्माचं करते? कशाचं खंडन करते महाराज? जन्माचंच खंडन करते. जन्मा नाही येणे ऐशे केली. अरे जिडं जन्मच नाही तिथं मृत्यू काय महाराज? मृत्यू राहत नाही जिडं जन्मच नाही. माऊली म्हणे ना, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का महाराज. जन्माला आला त्याचा मृत्यू महाराज. प्रत्येक ह्या जीवदशेत आला ना, जीवदशेत महाराज आपल्या देखत देखत किती गेले महाराज? आजा मेला, पंजा मेला, बाप नसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला महाराज. किती गेले येरे ते पांभर जीवती, येरे ते पांभर जीवती.
तेथे उरो नाही आले अवतार येर ते पामर जीवगीती राम कृष्ण अवतारात आले महाराज. जो ह्या मृत्यू त्याचं नावच मृत्यू लोक आहे महाराज. इढ जन्माला आला जीव दशेत आला ना त्याला जावाच लागणारे महाराज, जावाच लागणारे. संत सांगा त्या 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. महाराज ह्या काळाच्या तडाख्यातून जर कोणी सोडवणारा संत एका चक्र तुला सोडवी न कोणी एका चक्रपाणी वाचून या महाराज. त्या भगवंता वाचून महाराज कोणी सोडू शकत नाही. एखाद्याला वाटत असन सोडविना राजा देशीचा चौधरी माझे पाहुणे रावळे लय मोठे महाराज, पण नाही महाराज याच्यातून कोणी सोडवणार नाही. आणि दुसरी गोष्ट आपण जी ही खटाटोप करतो ह्या प्रपंचासाठी महाराज, पहिली गोष्ट हा प्रपंचच खोटा केला सांगताय ना. सर्व मिथ्या हे महाराजांना धन अख्खं जग ज्याच्या मागे आहे, आता अख्खं जग ज्याच्या मागे पळत महाराज ते मिथ्या सांगितलं. धन तारा पुत्र जन महाराज सर्व मिथ्या हे जाणून सोडायचं नाही बरं का. सोडायचं कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा महाराज. जीवाला भगवंताचा आधार वाटावा. हा सगळा जोपर्यंत आधार तुटत नाही ना महाराज आणि कोणी याच्यातून सोडू शकत नाही, कोणीच नाही. नामदेवरायाचं एक प्रसिद्ध अभंग आहे, प्रसिद्ध. तेवढा अभंग जरी जीवनात उतरला ना प्रत्येकाच्या लय गुतून गेले महाराज. बरं आपल्याला कोणा बांधलं का? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद वासनेचा महाराज. आपणच आपल्याला बांधून गेले बरं का, कोणीच नाही बरं का. श्रीधरराजी
दिंडीला जायला काय अडचण नाही ना. पोरं बिरं सगळं ज्याची त्याचा प्रपंच ज्याची ते त्यांना फोन केला का थोडी अडचण आहे ते म्हणते कोणी अडचण नाही करीत आपणही स्वतःला बांधून घेतलंय. हे प्रत्येकाला देणं मुक्त आहे, जीव मुक्तच आहे महाराज. पण माझं माझं म्हणून बांधून घेतलं त्याला, कोणीच नाही महाराज. अंतकाळी मी परदेशी ऐसे जानोनी मानसी म्हणून ऋषिकेशी शरण तुझशी आलो. महाराज नामदेवराय म्हणे 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी, मग ती निष्ठूर झाली कैशी अंती दुरी राहिली ह्या विश्वामध्ये. महाराज आई इतकं प्रेम करणारं पात्र दुसरं कोणाचंच नाही महाराज. आई माता इतकं प्रेम करणारं पात्र कोणाचंच नाही. पण तरणा बांड पोरगा एखाद्याचा त्या माते देखत जावा सरणावर उडे घेईन महाराज. काय करीन आपल्या डोळ्यात लेखत माऊलीला डोक्यावर घ्यायले माता पित्याला सकळ तीर्थाची उभी झाली आपण. पण महाराज आपला विषय चालू आता सोडवीन कोण याच्यातून आपल्याला वाटत ना महाराज कोणी नपावती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे ही तो सुखाची मांडणी, एक लांबी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोण सोडवी नाही एका सद्गुरु वाचुनी. जिव्हा बापाची आवड मुखी घालोनी करी कोड, जेव्हा लागली एम ओढ तेव्हा दुरी टाकली महाराज. बाप आपल्या खांद्यावर आपला नवे नवे ताटातला घास घेऊन पोराला भरितो, पण असा मुलगा जावा बाप काय करीन महाराज. नाही महाराज बहीण बंधूचा कळवळा हे तू जानशी जयाला, जेव्हा लागली यम संकाळा तेव्हा दुरी टाकली. कन्या पुत्रा दिक बाळे हे तो स्नेहाचे स्नेहाळे, तुझ्या दर्शना हुनी व्याकुळे अंती दुरी राहिली महाराज. देह ग्रहीची कामिनी ती तू राहिली भुवनी, मी जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला. महाराज हा जर विचार केला ना महाराज आईसे जानोनी निर्वाण पाही मनुष्य मज मग आला काही वर तव दाही दिशा अंधकार मग काही सुचेना. महाराज हा जर विचार केला ना हाच विचार करायचा सांगेले महाराज. हाच विचार ह्या देहाचा भरोसा आहे का महाराज. काळाची आवडी पडेल बा जेव्हा कोण सोडीन महाराज. काळ जपत असे महा सोहिताचा घोर महा ध्यानी रहा श्री हरीचे महाराज. कव्हा तो काळ बैसाला शेजारी काळ उषा म्हणे, ज्याप्रमाणे महाराज तो हुंदीर इकडून तिकडं पळत राहतो आणि बोक्या असा तंब धरून बसेल राहतो आणि तो एकदा जर चपटीतून बेळतून बाहेर आला ना महाराज तुकोबा राय म्हणे लांब नाही काळ आपल्या तैसा काळ पाहतो हुंदीर घेऊन जाये बोका तैसा काळ लोकाने असे महाराज. जसा खाटकाच्या दावणीला बोकड्या बांधलेला असावा बकरू बांधलेला असता कसाबाच्या घरी आजापुत्र कसाबाची गाय वाचेल कशी महाराज कधी वाचायची महाराज. तसा काळ इतका जवळ आणि कव्हा झडप घालीन हा देह नासका कुचका सगळ्या संतांना सांगितलं महाराज. माता जर असली मदालासा सारखी सोडली ना महाराज, ती वृषभ देवासारखे पिता असले सोडवतील ना महाराज. आपला विषय चालू होता जो मुक्त आहे तो आपल्याला मुक्त करीन महाराज. आता तुम्ही माझ्या परमार्थ आता हे सगळे जाणकार मंडळी महाराज सगळे कीर्तनकार मंडळी मी तर पहिल्यांदाच इतके कीर्तनकार एका ठिकाणी पाहू राहिले सगळे महाराष्ट्रात गाजेल माणसं आहे महाराज. पण महाराज हा सुद्धा एक त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे महाराज. नाही तर टाळ घेऊन कोणी उभं राहत नाही राहत महाराज. दुसऱ्याच्या कीर्तनात जाऊन इतकं मला येत आहे पण महाराज एकरूप झाले ते
भगवंताच्या नामचिंतनात एकरूप झालेली मंडळी ही सेवा आहे महाराज. म्हणून आपला विषय चालू होता हा देह नाश काय. मदालसासारखी माता असली, पाळण्यात टाकले उपदेशी बाबू, पाळण्यात टाकल्या उपदेशी. उठ पुत्रा हिंड रे तीर्थ, जेथे संत आणि साधू असती बा उदंड. पण त्यामध्ये बर का आत्मनिष्ठ तूच बुजविल प्रचंड. साधूची ते गर्दी झाली, साधूला साधू खेटले आता पुढे महाराज. पण आत्मनिष्ठ तूच बुजविल प्रचंड. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधली अमंगळ तिचा बाधा, भजे ज्या हरिहरा स्मरण जाये गोविंदा. परी येदे मदालसा सोहम झुजुरे बाला. हा झोका माता मदालसानं दिला महाराज. आणि सगळे संतांनी सांगितलं का बाबा तुझ्या जर जीवनाचं सार्थक करायचं असेल हा देह कधी पडल. देह नाशिवंत आहे महाराज, हा कधी पडल सांगता येत नाही. अभंगाचं दुसरं चरण देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. किती दिवस शिल्लक राहिले सांगता येईल का कोणाला. जगलो किती वर्ष हे सांगता येईल, पण शिल्लक किती राहिली महाराज सांगता येणार नाही. म्हणून आली आहे या संसारात उठा वेग करा शरणला उदार पांडुरंग. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे ब्रह्म चैतन्य. गोंदवलेकर महाराज वयाच्या 8व्या वर्षी जसे माझे नाथ बाबा देवगिरीकडे निघले होते ना, तर गंगागिरी महाराजच्या समकालीन संत ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज. श्रीमंत कुटुंब, ब्राह्मण कुटुंबात जन्म महाराज. घरीच शिक्षक बोलायचे वेद अध्ययन करायला. आणि ती एक पाठी होती. पाठ झाला का लगेच गुरुजीला विचारायचे पुढचा पाठ दे. आणि ते म्हणे माझ्याकडनं संपलंच म्हणे. 4-2 दिवस शिकवलं. ते सांगितलं हे सगळं शिकायला किती दिवस लागतील म्हणे. ते म्हणे बाबा हे काय वाङ्मय संतायचं लहान नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण महाराज. आयुष्य ते म्हणे आयुष्य आहे का. मला ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं. आपला मुद्दा चालू होता मी जगन का म्हणे बाबा तवर एवढं शिकस्तोर. मग मला असा काही उपदेश करा म्हणे, असं काही साधन सांगा म्हणे का लगेच उद्धार झाला पाहिजे. ते म्हणे बाबा हे माझं बसचं काम नाही राहिलं म्हणे. आणि मग असे ते ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज 8 वर्षाच्या वयात जे गावात आलं का त्याला विचारायचे उद्धार कशानं होईल.
उद्धार माझ्या उद्धार कशाला आले? काय मी उद्धार पावे उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. ह्या चित्ताची हळहळ प्रत्येक जीव सुखाच्या शोधाती, प्रत्येक जीव सुखाच्या शोधाती. प्रत्येक जीव सुख राहिले एका बाजूला, जीव निघला दुसऱ्या बाजूला. सुख कुठे महाराज? सुख बसे एके ठाई, बहु पायी संताचे किंवा सुखरूप आईसा. दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखा, जो सर्व सुखाचे आगर. बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर, म्हणे नर हरी सोनार सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे सारंगधर. सगळ्या संतांना सुखाचा पत्ता सांगितला महाराज. आणि आपण ह्या प्रपंचात याच्यात सुख पाहतो महाराज. इकडं प्रत्येकाला माहिती ठाकेचे, प्रत्येकाला कस काय चालू आहे. प्रत्येक जण हसून म्हणतो बरं चालू आहे, बरं चालू आहे. पण महाराज सुख फक्त संतांकडे, सुख त्या भगवंताकडे. सुखाचा मार्ग संत सांगा त्या तैसा हृदया माझी रामू. असता सर्व सुखाचा आराम, किम भ्रांत्याशी कामो विषयावर. महाराज जीव सुख पाहतो बाहेर, पण सुख आपल्या इड बसेले महाराज. पण जोपर्यंत संतांच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं यथार्थ त्या भगवंताचं दर्शन होत नाही. तू कोण आहे? संत सांगा त्या मी तो वासुदेव तत्वादा. कळो येईल विचारिता. कोण विचारलं का महाराज संत इकडे जाऊन? आपलं प्रत्येक जणाचं पाळणा हला ना, बोरला पाणी नाही, लग्न जमाना सगळ्यात मोठी समस्या आताची. हे विचारी तू महाराज संत इकडे जाऊन. पण उद्धाराचं आतापर्यंत विचारलं का कोणा संतायला? माझा उद्धार कशासाठी आलो आपण? उद्धारासाठी येले हा देह घेऊन महाराज. हे असं जनसंख्येने ह्या इथून आपल्याला आता जसं मनमाडवरून सगळ्या भारतात जाता येतं ना, कुठेही कोणत्याही दिशेला जा, तसं आपण इथे येले महाराज. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ ह्या इडून साधता येते आपल्याला. पण ते कोणाच्या डोक्यातच नाही महाराज. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला महाराज. सगळं असं चालू आहे. म्हणून ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 8 वर्षाच्या वयात निघले महाराज. 8 वर्षाच्या वयात सद्गुरूच्या शोधार्थ निघले महाराज. आणि पुढं नांदेडमध्ये येरहाळ गावाचं संत तुकामाई विदेही महात्मा. कधी महिलाचे कपडे घालायचे, कधी लुंगी लावायचे, कधी डोक्याला फेटा, तर कधी ते लहान बालक टोपडे घालित्या. असा विदेही महात्मा. आणि तिढं गेले श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. ते तुकोबा माईला दंडवत घातला. ते तर म्हणे लई मोठा दरोडेखोर आला म्हणे, आता हा लुटून नेईल. ऊसाचं टिपरू होतं महाराज. त्या टिपरांना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आज जर कोणी गोंदावलेला गेला असेल महाराज, खरं सुख जर पाहायचं असेल ना, आज फक्त गोंदावलेले एकदा महाराज तुम्ही गेले असतील नाही का? तिकडं आळंदी आणि याच्या मध्ये फलटांजवळ का सांगू राहिलो मी हे, तर त्या वयात त्यांना मुमुक्षत्व प्राप्त झालं महाराज. आपलं वय कुठे किती झालं आपलं माहित नाही महाराज. आपल्याला सगळं देणं ते, पण जगणार किती हे माहित नाही. पण मुमुक्षत्व नाही ना महाराज. आपण आलो कशाला हे विसरलं. देह हे काळाची झाला आपला विषय. म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर हे करायचं असलं, इल्ह्या भगवंताचं जर दर्शन करायचं असलं महाराज, तर संताईला तुम्हाला शरण लावा लागेल महाराज. पैसा हृदयामध्ये मी रामू झाली बोली आपली ती. किंवा तिने सांगितलं ते दुसरं उदाहरण दिलं, बेडकाचं उदाहरण दिलं महाराज. एखाद्या डबक्यात तो कमळ उगेल राहतं आणि त्या कमळाच्या बुडाला तो बेंडूक असतो. तो वर येतो महाराज आणि त्या कमळाचा फक्त श्वास घेतो आणि पूर्ण खाली जाऊन तिथं त्या बुडाला चिखल तुडितो. निदैवाच्या परिहारी रोह्या ऋतल्या सहस्रावरी
तेथ बैसुनी उपास करी दारिद्र्य जायचा, किंवा एखाद्याच्या आज्या पंजायनं लई कमेली आणि तो वाडा पडला त्याला माहित नाही, आणि तिथं सगळ्या गावाहेत भीक मागून आणतो त्या वाड्यावर खातो. पण महाराज तसं हे संतांना आपल्याला जे धन दिलं महाराज, हे ग्रंथरूपी धन आहे महाराज, हे धन दिलं, कधी उघडून जर पाहिलं, कधी जर त्याच्या संग एकरूप झाला जीव, तर त्या सुखाला प्राप्त होईल. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, उगाच चावटी करू नका. हे आत्मसुख कुठे महाराज? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. आणि ते समाधान तिडे, ते सुख तिडे महाराज. म्हणून त्यांनी सांगितलं का बाबा तुम्ही कुठलाच मार्ग करू नका. कोणता मार्ग? अष्टांग योगे ना शिमीजी, ये मने मने रोधन न किले राया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकीजे राय. सगळ्यात जर नंबर 1 ची भक्ती असेल तर श्रवण. पहा तिसरी मालिका, श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकाधिक जान परम भक्त, झाली ती विश्रांती याचका सकाळा, जिभी जिभन कळा श्री मूर्ती राया. पहा महाराज, सगळ्यात श्रेष्ठ जर असेल तर श्रवणे. आणि ते कुठं भेटत? श्रवण, श्रवणाचे विषय बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नालो. ज्याला सुख पाहिजे महाराज त्यांना श्रवण करावा, किंवा संतांच्या सानिध्यात जावा. अभंगाचं संत समा संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कमून महाराज आयुष्य आपल्याला माहित नाही, किती वेळ राहिला आपल्याला माहित नाही. संत समागमी म्हणून करावी तातडी परमार्थाची. संत इकडे जर गेलं तर त्यात ज्ञानाचा उपदेश होतो. ज्ञान 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 सगळ्याला आपल्याला माहिती. हे वाजवणं सुद्धा एक प्रकारचं ज्ञान आहे, गायन सुद्धा एक प्रकारचं ज्ञान आहे. महाराज किती परिश्रम करेल राहते याच्यासाठी. हे आपाप प्राप्त नाही होत महाराज. एक एक चालीला किती रेस करावा लागतो. ह्या मंडळीला विचारा, 4-4, 8-8 तास सारखं, नवे 8-8 दिवस सारखं तेच भोकीत राहते ही मंडळी, जोपर्यंत ती बसत नाही. ही सामान्य गोष्ट आहे महाराज. मग ह्या व्यावहारिक ज्ञानाला जर इतके परिश्रम आहे, याच्या माध्यमातून जर ते आपण ज्ञान काय समजत ज्ञान, ते ज्ञान पाहिगा बरवे, जरी मनी आठी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी. महाराज सगळं आपल्या पाटीलक्या, आपला मोठेपणा, आपलं लौकिक, हे सगळं बाजूला ठेवून महाराज संतांच्या जवळ जावं लागतं. ते ज्ञान जर पाहिजे असेल, ते ज्ञान कोणतं ज्ञान महाराज? तरी परमात्मा एक वस्तू असेल, जे जया दिशे ते ज्ञान असतं महाराज. हे व्यावहारिक ज्ञानामध्ये येतं, सगळं व्यावहारिक ज्ञानामध्ये. पण महाराज त्यांनी सांगितलं परमात्मा एक वस्तू असेल, जे तया दिशे ते ज्ञान असतं. ते वाचून इतर भाऊ स्वर्गाधिक ज्ञान. तुम्हाला स्वर्गात जाता येईल बरं का, स्वर्गात जाता येईल. स्वर्गात जायचं सुद्धा एक प्रकारचं ज्ञानच म्हणले माऊली. ते वाचून इतर भाऊ स्वर्गाधिक ज्ञानी,
ते केवळ अज्ञान जाण म्हणे. ते केवळ अज्ञानात टाकलं. एकदा आत्मज्ञानाच्या व्यतिरिक्त ज्ञान संतायला मान्य नाही. आणि ते आत्मज्ञान झाल्यावर मग अशी स्थिती होती, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच. त्यालाच ज्ञानी म्हणते बरं का, मोठेच प्रमाणे. माऊलीच्या वर कोणाचं प्रमाण नाही, त्यालाच ज्ञानी म्हणा म्हणे मी, अन्यथा ज्ञानी नाही. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच विठ्ठल विठ्ठल. साठी महाराज सगळ्या संतांना आटापिटा केला. सगळ्या संतांना भगवंत भेटणं सोपं. नवे नवे भगवंताची भेट व्हायला आपल्याला. फक्त त्याचं दर्शन, त्याचं व्यापक स्वरूपाचं दर्शन नव्हतं. निळोबरायचं काय झालं महाराज? निळोबरायचं काय झालं? आर्तता लागली. तुकोबरायचं वैकुंठ गमन झालं. भगवंत आले नव्हते का? भगवंत आले का संत आलते अगोदर? निळोबरायला भगवंत आलते. प्रथिल्या वाचोडी आला सिंगा, आला सिंगा. तुका म्हणे तुझ तुझ लागी बोलविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिकारे. द्रौपदी सारखा संकटात नाही म्हणे, प्रल्हादासारखा संकटात नाही म्हणे. बाबा मी तुला तुका याचा धावा करीत. तुका म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तुका याचा धावा. हा निळा म्हणे आम्ही न ओळखीची देवा, तुका याचा धावा करीत असे. बाबा मी संकटात नाही म्हणे, आणि मला दुसरं मागणं नाही. मी जगद्गुरु तुकोबरायचं धावा. आणि जगद्गुरु तुकोबराय आल्यानंतर काय केलं महाराज? काय केलं? फक्त भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन करून दिलं. बाबा तो विटे कोणता मर्यादित नाही, सगळं तोच भरेले भरला घनदाट. ही स्थिती सद्गुरूच्या भेटीनंतर राहते. म्हणून संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. महाराज बऱ्याच गोष्टी, बऱ्याच जीव, सगळ्याच गोष्टी दुःख आहे महाराज प्रत्येकाला. परमार्थ केल्यानं सगळे दुःखाचा नाश होतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि त्या परमानंदाची प्राप्ती संत समागमामध्ये. हा संत समागम आहे महाराज, हा शुद्ध संत समागम आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि त्या परमानंदाची प्राप्ती, तो हा धर्म मंडपी महाराज. हे कीर्तन सामान्य गोष्ट नाही महाराज. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. अरे देवच पुढे तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. मी कुठंच नाही बाबा, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. महाराज भगवंताला कुठं शोधायचं काम नाही राज. जिडं कीर्तन आहे महाराज, जिडं नामस्मरण आहे, जिडं अखंड हरिनाम सप्ताह सारखा ज्ञानेश्वरी पारायण आहे, भागवत पारायण आहे, तिथं देवे नव्हे नव्हे आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपात माऊली, गाथेच्या रूपात जगद्गुरु महाराज. पुढं देव पाहत्या. आणि कोण इतका स्वच्छ मार्ग सांगणारे महाराज. फार वातावरण दूषित झालं गुरुवारी मंडळी म्हणत राहत्या. फार वातावरण दूषित झालं. आपल्याला ग्रंथ इतका सत्य कोणी सांगणार नाही महाराज. वाचवणी ग्रंथ महाराज. म्हणून ग्रंथाचं वाचन महत्वाचं आहे, संतांची संगत महत्वाची. तो सुद्धा एक संत समागम आहे महाराज. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. बळच नाही चाल दिलेलं म्हणून गेला असं नाही महाराज. आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे एकदा मोठ्या प्रेमानं त्या भगवंताचा आपण भजन करू.
संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थानं काय होतं महाराज? परमार्थानं दुःख कमी होतं. दुःख आपल्याला हे भौतिक दुःख किती काही महाराज, प्रत्येकाच्या जीवनात सुखरूप आहे नाही महाराज, दुसरं कोणी सुखी नाही. बळच माणूस आवतावानं सांगतो आणि जगद्गुरु तुकोबर आहे म्हणे. तुम्ही कळतं सगळंच प्रत्येकाला कळतं. कीर्तन ऐकायचं आता किती दिवसाचं ऐकत आले संत, तेच सांगत आले महाराज, तेच सांगू राहिले. प्रत्येक संत ते सांगत आहे, काही वेगळं सांगत आहे का? प्रत्येक ग्रंथाचं सांगणं एक आहे बाबा. शरण जा उदार पांडुरंग, त्या भगवंताला शरण जा, त्या समर्थ सद्गुरूला शरण जा. काहून महाराज, जीवनात जर आनंद प्राप्त करायचा असला तर जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती. आपण त्या आनंदापासून का बाजूला आहे महाराज? त्याचं उदाहरण माऊली सांगत आहे, विषय व्याळे मिठी. आपल्याला विषयाला मिठी मारली आणि मग त्या विषयाच्या मिठीतून जर कोणी सोडवणार असलं, विषय फार एक विषय इतका घातक आहे महाराज. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कावडा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. बाबा हो बाबा, ते सोपीच गोष्ट नाही. पण संतांच्या जर आडीत पडला ना, पिकली या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. कारण हे विषय महाराज, विषय दारूदार हिंडायला लागले. त्या विषय सर्व विषय इतके घातक की एक विषयाचा तुकोबर आहे ना, विचार जर केला महाराज अभंगते फार विषय घातकी. मग हे विषयी विसर, संतांना विषयाचा विसर पडला आणि आपल्याला तो विसर नाही पडला. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला माझी, मग झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला शे, आपल्याला त्या विषय वेळे मिठी दिदली या नुठी ताठी. ते तुझी ये गुरु कृपे दृष्टी निर्विश्वे. संतांना पाहिलं तरी उद्गारे महाराज, हे आसू दिठी जयावरी जळके, तो पद्मकारे माथा पारुकी, तो जीवाची नव्हे तुके महेश. त्याच दिवशी भगवान भोले बाबाच्या पंक्तीला तुम्हाला नेऊन घालते महाराज. जो उपदेश भगवान भोले बाबांना माता पार्वतीला केला ना, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी, तोच उपदेश संतांच्या नित्य दृष्टीतून होता महाराज. आणि त्या आत्मस्वरूपाची जाणीव होती. म्हणून सांगितलं संतांनी, ह्या विषयाच्या नादी नका लागू बाबा. हो, तुम्ही सगळं माहिती आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. डोळे झाकून रात्र करू नका म्हणजे काय महाराज? काय डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत असे बैसला लेखगा, राम राम स्मरा आली. कोणला माहित नाही महाराज विषय घातकी, पण जीव सोडायला तयार आहे का महाराज? नाही महाराज. आणि ते सुटत आहे का बा? जोपर्यंत तुम्ही या संत संगत जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते विषय सोडू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे म्हणे, तुम्ही सगळे जाणते हे, पण तुका म्हणे यह हा व्यवहारच असा आहे महाराज का तिथं डोळ्यात तुमच्या तो धूर गेला, ती धुंदी गेली. विषयाची असन, सौंदर्याची असन, कोणाला संपत्तीची असन, कोणाला पदाची असन महाराज. हा ती धुंदी ह्या अभंगाच्या शेवटच्या No!
ज्ञानेश्वर तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, हा लोकांचा व्यवहार असाचे महाराज, पण तसं नका वागू म्हणे तुम्ही, नका डोळे धुरे भरवणे राहू, हा देह नाशिवंत आहे महाराज, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत चेतावणी देते बरं का आपल्याला, जागा करत्या संत स्वरूपाच्या ठिकाणी जीवाला जाग करत्या, पण हा जीव त्यांना घेतलं झोपाचं सोंग, झोपेल माणसाला उठायचं सोप आहे, त्यांना सोंग घेतलं झोपाचं त्याला अवघड आहे, म्हणून गंधर्वासारखे गायन आहे, आता प्रत्येकाचं नाव नाही माहिती पण इतकं गायन सुंदर ते गायकामुळं कीर्तन झालं महाराज, नाही तर आपला काही विषय नाही, कीर्तन हा आम्ही छोटे मोठे प्रवचन करीत राहतो, पण आमच्या कचरू मामाचा आग्रह महाराज नाही म्हणलो त्यांना,
तर ते म्हणे काहून तुम्हाला येत नाही का? आम्ही सांगितलं चालत नाही का? फार तळमळे या सुरेगावकर मंडळीशी. कालच्या धरून आमचे देवीदास अण्णा फोन करते, महाराज कधी निघायचं आहे आपल्याला? म्हणलं आता का मुक्कामाला जात्या का तिथं? महाराज तळमळे या मंडळीशी. सकाळीच मला घेऊन आले ते इथं. दत्तभाऊ असतील, सुरेगावकर मंडळी, गवंडगावकर, लांब लांबून पाहुणे मंडळी आली. आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, जे श्रोते बसले महाराज, राजा जनकासारखे श्रोते आमचे रघुनाथ काका असतील धोंडलगावकर महाराज, फार ज्ञानेश्वरीचा गाडा अभ्यासी. मी काही त्यांचं ऐकलं नाही, लय आमचं बोलणं नाही, पण मी त्यांचं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत ऐकून महाराज फार निष्ठावंत भक्ती महाराज ह्या मंडळीची. आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, ना तरी बालक बोबडा बोली. महाराज साळुंकी मंजुळा बोलत असे बाली, शिकविता धनी वेगळासी, काय म्या पामरे बोलावे उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलवेली. महाराज झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी, त्या मातेच्या चरणी झगरे परिवाराने मोठं आयोजन केलं महाराज, निवेदन केलं. हे आता याच्यानंतर एक येत नाही, हा झाला नाम जप यज्ञ, तो परम बांधून शिके नारादी कर्म. याच्यानंतर अजून एक येत नाही महाराज, उदर भरण नोही जाणीचे यज्ञ कर्म, तो सुद्धा यज्ञशी महाराज. म्हणून असं सुंदर प्रकारे निवेदन, सप्ताहासारखं निवेदन आहे महाराज. ही पावती बरं का, ही मातोश्रीला केलेल्या संस्काराची पावती आहे. कारण ते मच्छिंद्र भाऊ महाराज, ते दिंड्या वाऱ्या यात्रा चालूच राहते त्यांच्या. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, त्यांच्या पोटी पुत्र पुन्हा महाराज कीर्तनकारात जन्माला आला. कारण महाराज एकानं जरी भक्ती केली ना, मातृ पितृ भ्रात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन गेले. त्या कुळात जर एकानं जरी भक्ती केली महाराज, म्हणून झालेली सेवा त्या मातेच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.